सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात। काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो। सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एक बस कंडक्टर एका महिला प्रवासीच्या अंगावर हात उचलताना दिसत आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्तब्ध व्हाल। सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। बंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधील ही घटना आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मंगळवारी या बस कंडक्टरला महिला प्रवासीवर हात उचलल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे। हा व्हायरल व्हिडिओ सकाळच्या वेळचा आहे। या व्हिडिओत दाखवलेली ही महिला बिलेकल्ली ते शिवाजीनगर असा प्रवास करत होती। कंडक्टर आणि महिलेमध्ये तिकिटावरून वाद झाला। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओत दिसेल की व्हिडिओमध्ये महिला रडत म्हणते, कंडक्टरने माझ्यावर हात कसा उचलला। त्यावेळी इतर प्रवासी कंडक्टरला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण परिस्थिती आणखी बिघडते। कंडक्टर आणखी हिंसक होतो जेव्हा महिला त्याच्यावर हात उचलते। पुढे कंडक्टरसुद्धा महिलेला मारताना दिसतो। या घटनेनंतर महिलेने सिद्धपूर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीची तक्रार दाखल केली। तुम्ही आजवर बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असेल, पण हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, बंगळूर।